मनी नव्हतं ते अघटित घडलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं काळीज रडलं. शेतकऱ्यांचा दाता, गोर गरिबांचा कैवारी, सहवास सुटला तरी तुमच्या आठवणी राहतील उरी. ध्येय, जिद्द आणि चिकाटी पक्का होता तुमचा वादा. हाकेला ओ देणारा आता आठवणीत उरला अजित दादा. कठोर असला बोलायला तरी मनाने होता प्रेमळ. कठोर असला बोलायला तरी मनाने होता प्रेमळ. प्रगती पथावर न्यायचा महाराष्ट्र, फक्त एवढीच त्याची तळमळ. आरोप प्रत्यारोप झाले त्याची कधी पर्वा नव्हती. आरोप प्रत्यारोप झाले कधी त्याची पर्वा नव्हती. मरणानंतर सुद्धा दिसले लोकांचे अर्ज, हीच त्याच्या कामाची पावती. बारामती पोरकी झाली असा प्रत्येकाचा स्टेटस होता. दिला शब्द पुरा करणारा तो एकमेव नेता होता. अहो लहाना थोरांपासून प्रत्येकाच्या डोळ्यात होते अश्रू. अहो लहाना थोरापासून प्रत्येकाच्या डोळ्यात होते अश्रू. मातीशी नाळ जोडलेल्या दादाला सांगा कसं विसरू. जोवर माझे हातपाय चालतात तोवर म्हणले करीन मी तुमचं काम. जोवर माझे हातपाय चालतात तोवर म्हणले करीन मी तुमचं काम. पण 28 तारखेच्या सकाळी दादा तुम्ही घरीच करायचा होता आराम. दादांची बारामती, मी बारामतीकर, आम्हास होता गर्व. काळाच्या पडद्या आड गेलं, थांबलं अजित पर्व. 6 वेळा उपमुख्यमंत्री, पण मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अधुरच राहिलं. 66 वर्ष, 6 महिने, 6 दिवस हे नशिबाचं पान आता कायमचं काळजावर कोरलं. तू आमचा ध्यास, तू आमचा श्वास, तू आमचा कणा, तू आमचा बाणा. कर्तव्य दक्ष तू, तूच कामाचा माणूस खरा. महाराष्ट्रासाठी थांबायचं होतं दादा, पण लवकर गेलात जा. घड्याळाच्या वेळेवर चालणारे दादा ही वेळ चुकवायची होती, कारण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणायची ही वेळ नव्हती. आता कडू असलं तरी पचवावंच लागेल, दादा सोबत नाही. स्फूर्ती घेऊन दादांची लढू महाराष्ट्रासाठी लढाई. लढण्याला मिळावं बळ, तुमच्या आठवणींचा सुगंध दरवळावा. परमेश्वरा चरणी एकच मागणं, कामाच्या माणसाचा आत्मा मोक्षाला मिळावा.